आज सकाळीच बनवला होता एक आठवणीतली रेसिपी जी लहानपणी मी खूप आवडीने खायची। तो म्हणजे रात्री उरलेला जो भात होता त्याला मस्त फ्राय केला आणि त्याला आमच्या भाषेत तळलेला भात बोलतात। तुमच्या भाषेत काय बोलतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हा भात इतका सुंदर लागतो ना की आमच्या घरातले सगळे आवडीने खातात आणि त्याचा वास आणि सुगंध इतका मस्त येतो ना की गॅसवर असतानाच तोंडाला पाणी सुटतं। आज मी आमच्या आहूंचा टी शर्ट घालून सगळे घरातली कामं करायला घेतली होती। आता नवीनच आम्ही शिफ्टिंग केलेली आहे तर त्याच्यामुळे घरात इतकी कामं होती ना की माझेच कपडे मला भेटत नव्हते। त्याच्यामुळे जे भेटले ते घातले आणि आहूंचा टी शर्ट घातला होता। त्याच्यामुळे त्यांनी मला इतकं ओरडलं की तुला तुझे कपडे नाहीत का। पण असं घरात असल्यावर त्यांचे कपडे घालणे आणि छोटे मोठे भांडणं तर होतच राहतात। आता मी इकडे माझं काम आवरत राहिली होती आणि मग त्यांनी मला थोडीशी मदत केली फ्रीज वगैरे पुसण्यामध्ये। आता सामान शिफ्टिंग केले म्हणजे धूळ वगैरे जास्तच झाली होती, मग त्याने देखील मला मदत केली। आता सर्व कामं मी आवरून घेतली आणि मग बसलो आम्ही नाश्त्याला। हा फ्राय भात इतका सुंदर लागतो ना की जणू पोह्यांची टेस्ट त्याला येते आणि अगदी एकदम लहानपणीची आठवण येते जेव्हा मी हा भात खाते। आणि आम्ही तिकडनं येताना आम्ही आमचा रंगीबेरंगी असलेला येलो कलरचा पिल्लू पण आणला होता, पण आता त्याचा कलर कोणता कलर झाला काही कळतच नाही। पण हो, याची हाडच नुसते दिसतात, त्याच्या अंगावर कापसं वगैरे काही राहिलेलीच नाही। तो माझ्या चिवला इतका आवडतो त्याच्यामुळे त्याला आम्ही घेऊन आलो। आता हा आहे ना खाल्याच्या वस्तू खात नाही, पण नुसते हातापायाला टोचके मारत बसतो। संध्याकाळच्या वेळी ह्यांना जायचं होतं कामावर, मग त्यांनी काय चहा सोबत थोडीशी माझी मस्ती करत बसले होते। आणि आता दाराजवळ तुळशीचं रोप लावायचं होतं, त्याच्यामुळे मी तिकडनं येतानाच तुळशीचं रोप मातीमध्ये रोपून आणलं होतं आणि ते आता कुंडीमध्ये व्यवस्थित लावायला घेतलं। दाराजवळ तुळस असली की घर किती एकदम प्रफुल्लित वाटतं ना। तर हो, चला आजच्यासाठी एवढं, तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील।